केंद्र सरकारच्या 55 योजना रेणापूरला आणणारी निवडणूक आहे। 20 तारखेची निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या आपल्या सरकारच्या 48 योजना ज्या रेणापूरच्या जनतेकरता येणार आहे त्या योजनाची निवडणूक आहे। 20 तारखेची निवडणूक ही शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री म्हणून डीपीसीच्या माध्यमातून 22 योजना रेणापूरला आल्या पाहिजे याकरता निवडणूक आहे। 20 तारखेची निवडणूक रमेश अप्पा कराडाने मंत्रालयाच्या 7 मजल्यातून आमच्या सर्व मंत्र्याकडनं जो निधी रेणापूरला येणार आहे याकरता 20 तारखेची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, रेणापूरची निवडणूक शोभाताई निवडून आल्यानंतर 2029 रेणापूर, 2035 रेणापूर आणि 2047 मध्ये रेणापूरच्या जनतेकरता लागणाऱ्या रस्ता, वीज, पाणी सर्व योजनाची निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं आहे की माननीय शोभाताई निवडून आल्यावर 2029 ला, 2035 ला, 2047 ला रेणापूरला जेवढा निधी लागेल त्या निधीला देण्याकरता देवेंद्र फडणवीसजींनी मला खास करून रेणापूरला पाठवलं आहे। आणि मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी आणि आपल्या सरकारकडनं तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलो आहे। विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला पुढे नेण्याकरता, रेणापूरच्या विकासाला समोर नेण्याकरता बंधू भगिनींनो 20 तारखेचं मतदान आहे। मी रमेश अप्पा कराडाच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं, तुम्ही रमेश अप्पा कराडाला जेव्हा मत दिला तेव्हा आपण संकल्प केला होता की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू ठेवणार नाही, तर या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहोत। सोबत आहे माझी विनंती आपल्याला आहे, निवडून आल्या रमेश अप्पा 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देऊन त्या बचत गटांना मजबूत करण्याचं काम आमच्या शोभाताईला करायचं आहे। आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला अधिक मजबूत करायचं आहे। केंद्र सरकारच्या, मोदीच्या सरकारच्या लखपती दीदीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या महिलांना लखपती दीदी म्हणून या ठिकाणी मजबूत करण्याचं काम शोभाताई करायचं आहे। आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या माध्यमातून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना मजबूत करण्याचा संकल्प बंधू भगिनींना आपल्या सरकारने केला आहे। आज आमचे लाडके भाऊ शेतकरी रमेश अप्पा, आपण वचन दिलं होतं जर महाराष्ट्रात आपलं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर या महाराष्ट्रातल्या रेणापूरच्या, लातूर मधल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे मागच्या 15 वर्षापासून धीरज देशमुखांच्या काळापर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो पंप आहे 27,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या पंपावर थकीत होते। तुमचं एक कमळाचं मत, आपलं एक रमेश कराडाचं मत किती महत्वाचा होता। रमेश कराड निवडून आले, राज्याचं सरकारला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, मी महसूल मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आणि आज बघा या सरकारने 27,000 कोटी रुपये शेतकऱ्याचे माफ करून टाकले, 27,000 कोटी माफ केले। आणि आता पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये विजेचं बिल येणार नाही। जोपर्यंत भाजपाचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाला 1 रुपयाचं वीज बिल लागणार नाही, तोपर्यंत 1 रुपयाचं वीज बिल येणार नाही। बंधू भगिनींनो, आपण कबूल केलं होतं या ठिकाणी, आज या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगेल, परळीचा वीज प्रकल्प आहे, माझ्या नागपूरच्या कोराडीवरनं इथे वीज येतं, रेणापूरला चंद्रपूरवरनं वीज येतं, परळीवरनं वीज येतं। विजेचा रेट आज 8 रुपये आहे, 8 रुपये रेट कोळशावरच्या विजेचा आहे। 8 रुपयाची वीज रेणापूरला जी येतं ती 5 वर्षांनी 12 रुपयाची होणार आहे। 2026, 2027, 2028, 2029 मध्ये कोळशाचे रेट जसे वाढतील तसे विजेचे रेट वाढणार आहे। आपल्या सरकारने 12 रुपये रेणापूरचा वीज पुरवणार नाही म्हणून आपल्या देवेंद्रजी निर्णय घेतला। आता कोळशावरची वीज तयार करायची, पण रेणापूरला मात्र कोळशावरच्या विजेचे रेट परवडणार नाही आणि म्हणून सूर्यप्रकाशावर वीज तयार करणारी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या राज्यामध्ये आणल्या गेली। आणि आता रमेश कराडजी
आपल्याला रेणापूरमध्ये 2.80 सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे आणि 2029ला रमेश कराडजी जेव्हा मत मागायला येतील तेव्हा रेणापूरमध्ये 12 रुपये रेट नाही, अर्ध्या किमतीमध्ये 6 रुपयामध्ये रेणापूरमध्ये वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. बंधू भगिनींनो, एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं की विजेचे रेट 50% होणार आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने शब्द दिला होता, आपलं सरकार आलं तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बनसोडेजी संजयजी आपण निर्णय केला, आपलं सरकार आलं तर आपण शेतकऱ्याची कर्जमाफी करू. धनधान्य शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करणार नाही. गाडी घोडा बंगला मर्सडीज कार फार्म हाऊस कारखाने ज्या लोकांचे त्यांची कर्जमाफी होणार नाही. पण रमेश कराडजी, या महाराष्ट्रातला गरीब शेतकरी जो 20-20 वर्ष 40-40 वर्ष शेतामध्ये राम मेहनत करतोय, शेतीसाठी कर्ज घेतलं, व्याजावर व्याज सरळ व्याज करत करत तो शेतकरी मागवला गेला. तो शेतकरी कर्ज भरू शकत नाही, शेतकरी आत्महत्येचा विचार करतो आहे. आता रमेश कराडजी आपल्या सरकारने निर्णय घेतला, शेतकरी जो आत्महत्येचा विचार करतोय त्या शेतकऱ्याला आत्महत्या करू द्यायची नाही. या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय 30 जून 2026 आत आपलं सरकार करणार आहे. एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची गरज पडणार नाही अशी योजना आपलं सरकार करत आहे. याकरता आपण काम करतोय. आज बघा रमेश कराडजी, आपण आमदार झाले, या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापूर आला, या शेतकऱ्याच्या गरीब माणसाचं नुकसान झालं. आपल्या सरकारच्या माध्यमातून 32,000 कोटी रुपये परवाच्या विधिमंडळात देण्याचं काम आपण केलं. 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा अनुदान आपण मंजूर केला. रेणापूरमध्ये, बीडमध्ये, लातूरमध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये गरीब माणसाचं वाहून गेलं, त्याचंही नुकसान भरपाई देण्याचा आपण निर्णय केला. आणि मला अभिमान आहे. खरं तर रमेश कराडजी, 22 वर्षापासून मी विधिमंडळात आहे. 2004ला मुंडे साहेबांच्या नेतृत्वात मी काम केलं आहे. खरं तर मी बघितलं पहिल्या 2-3 वर्षामध्ये रमेश अप्पाजी विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये काम करताना खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागतो. रेणापूरचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला असा रमेश टप्पा कराड सारखा आमदार मिळाला आहे जो विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवडून आल्याबरोबर या विकसित रेणापूरचा संकल्प करून मंत्रालयाचे 7 मजले फिरून या रेणापूरच्या विकासाचा खऱ्या अर्थाने मॉडेल या ठिकाणी तयार केला आहे. खरं तर रमेश अप्पा, मला अभिमान वाटतो तुमच्यासारखा एक कर्तव्यदक्ष आमदार आपल्याला मिळाला. आणि मी तुम्हाला एक गोपनीय गोष्ट सांगतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला सांगितलं, कारण माझ्याकडे समन्वय आहे, या महाराष्ट्रात पहिल्या 1 वर्षामध्ये सर्वात उत्कृष्ट विधिमंडळ मंत्रालय आपल्या मतदारसंघाकरता आपल्या जिल्ह्याकरता उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदाराचं सर्वेक्षण करा. जेव्हा मी सर्वेक्षण करून घेतलं, मला अभिमानाने आज रेणापूरच्या या जमिनीवर स्वर्गीय मुंडे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या समोर साक्षीने सांगतो, महाराष्ट्राच्या विधानमंडळातले आमचे आमदार जे आहेत त्यामध्ये पहिल्या 10 आमदारांमध्ये सर्वात उत्कृष्ट काम करणारे आमदार रमेश अप्पा कराड आहे. बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे, आज महसूल मंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली आहे. देवेंद्रजींनी माझ्यावर जबाबदारी टाकली. आज मी तुम्हाला वचन देतो, रेणापूरमध्ये शोभाताई निवडून आल्याबरोबर रमेश अप्पा या रेणापूरमध्ये जेवढे त्या ठिकाणी लेआउट पडलेले आहेत, लेआउट आहे का नाही रमेश अप्पा? लेआउट आहेत की नाही आपल्या गावात? भूखंड घेतलाय की नाही लोकांनी? मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे 15/10/2024 पूर्वी, 15/10/2024 पूर्वी रमेश अप्पा जेवढे घर बनले असतील, ज्यांनी तुकडेबंदी कायद्यामुळं त्यांचा 7/12 बनला नसेल, ते सर्व घरांना तुमचं मालकी 7/12 देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. रेणापूरच्या सर्व जनतेला खऱ्या अर्थाने शोभाताई यादी तयार करा. जेवढे लोक रेणापूरच्या आउटर एरियामध्ये राहतात त्या सर्वांना त्यांच्या मालकीचा 7/12 देऊन, तुकडेबंदी कायद्यामुळे अडचण होते, तो कायदा हटवण्याचं काम आपल्या सरकारने केलं. कुठल्याही सरकारने, कुठल्याही महसूल मंत्र्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला नाही. पण रेणापूर करता, लातूर करता, बीड करता, त्या ठिकाणी गेवराई करता, आमच्या संजय गुंजळच्या उदगीर करता संपूर्ण 60 लाख परिवारांच्या मालमत्ता देण्याचा निर्णय आपण केला. महसूल खातं ज्या पद्धतीने या ठिकाणी पोलीस आहे, पोलिसांचं गृह खातं असतं, आमच्या मुख्यमंत्र्याकडे गृह खातं आहे. जे गृह खातं झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी गृह खात्याची आहे, पोलिसांची आहे. पण माझ्याकडे
14 कोटी महाराष्ट्राच्या जनतेची मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री माझी आहे. आणि म्हणून शोभाताई निवडून आल्याबरोबर या ठिकाणी सरकारी जागेवर तुमच्याकडे जे लोक राहत असतील त्या सर्व लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याचा अधिकार या ठिकाणी मला आहे. शोभाताई निवडून आल्याबरोबर रमेशप्पा जेवढे लोकांचे पट्टे शिल्लक राहिले असतील, राहिले का पट्टे आहेत ना शोभाताई, आहे का नाही पट्टे? किती पट्टे वाटप करायचे आहे? संजय नगर, काळेवाडी, नेहरू नगर. मी तुम्हाला वचन देतो, कारण पट्ट्याचा मंत्री मी आहे. कबाला हा कबाला. मुंडे साहेबांनी मला सांगितलं नाही कबाला म्हणते म्हणून. तेव्हा मुंडे साहेबांनी, तेव्हा मला मी फार लहान होतो जेव्हा मुंडे साहेबांनी मला आमदार केलं तेव्हा. खरं तर कबाला तुमचा सर्व कबाला इथे येऊन मी करून देईल, काळजी करू नका. जेवढे घर राहतात त्या सर्व घरांना आपल्याकडे पट्टे म्हणतात, तुम्हाला कबाला म्हणतात. तुमचे सर्वांचे कबाले आणि एकही रुपया तुमच्याकडनं न घेता, एकही पैसा तुमच्याकडनं घेता, सरकारचा कुठलाही शुल्क न लावता आपल्याला सर्व कबाले करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत. आज बघा रमेशप्पा, आपण येणे करायचो, औद्योगिक येणे करायचा असेल, घर बांधायचे असेल, त्या ठिकाणी वाणिज्य वापर करायचा असेल, त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधायचं असेल तर सनदची अट होती. जोपर्यंत आमच्या तहसीलदार एफडीओकडे जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी घर बांधता येत नव्हतं. त्या ठिकाणी जोपर्यंत सनद करत नाही. पण महाराष्ट्राच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला, आता कुठलंही घर बांधायचं असेल तहसीलदार एफडीओकडे जायची गरज नाही, डायरेक्ट घर बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने करून दिला. त्यामुळे सनद त्या ठिकाणी काढून टाकले. आणि या ठिकाणी बसवराज पाटील साहेब बसले आहेत. मी त्यांच्याकडे कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांनी मला सूचना दिली होती की साहेब, आमच्या शेतकऱ्याच्या शेतामधला रस्ता पक्का करून देण्याकरता तुम्ही काहीतरी योजना तयार करा. रमेशप्पा, तुम्ही विधानसभेमध्ये मांडलं होतं. आता आपण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजना आपण आणलेली आहे. आता पोलीस बंदोबस्त मोफत, मोजणी मोफत, आपल्या सर्व शेतकऱ्याच्या रस्त्यांचे संपूर्ण क्रमांक टाकून पुढच्या 5 वर्षामध्ये रमेशप्पा जेव्हा निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा रेणापूर मतदारसंघात एकही शेतकऱ्याचा रस्ता त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. सर्व रस्ते बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने करण्याचा निर्णय घेतला. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे रेणापूरच्या जनतेला, आज आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना कुठलीही सर्टिफिकेट काढायची असेल, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, दाखला काढायचा असेल तर रमेशप्पा 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा. आपलं सरकार आला, तुम्ही कमळाला मतं दिले, माननीय रमेशप्पा त्या ठिकाणी आमदार झाले. आज मला अभिमानाने सांगायचं आहे, आपलं सरकार आल्यानंतर आता विद्यार्थ्याच्या कुठल्याही डॉक्युमेंट करता 1 रुपयाचा स्टॅम्प लागणार नाही. हा निर्णय आपण घेतला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने प्रचंड निर्णय घेण्याची क्षमता आपल्या सरकारमध्ये आहे. खरं तर आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता काम करत आहे. आज रमेशप्पांनी सांगितलं, केंद्रातलं मोदीचं सरकार, राज्यातलं देवेंद्रचं सरकार, डबल इंजिन सरकार, डबल इंजिनला तिसरं इंजिन सोबत जोडण्याची आज या ठिकाणी 20 तारखेला निवडणूक आहे. आणि म्हणून या ठिकाणी 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी शोभाताईला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी या ठिकाणी आमच्या सर्वांकडे आलेलो आहोत. 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये 2029 पर्यंत जेवढा रेणापूरचा वचननामा तुम्ही तयार केला आहे, जेवढा वचननामा, विकासाचा वचननामा तयार केला आहे, त्याला विकासनामाला ज्या ठिकाणी सरकारची मदत लागणार आहे ती पूर्ण मदत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि रमेशप्पा, इंग्रजाच्या काळानंतर कधी रेणापूरचा सर्वे झाला नाही, रेणापूरचा भूमी अभिलेख झाला नाही, रेणापूरचा सिटी सर्वे झाला नाही, रेणापूरच्या सिटी सर्वेचा मॅपिंग झाला नाही. पण आता आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. शोभाताई कुठे आहे? शोभाताई, निवडून आल्याबरोबर तुम्ही मला एक पत्र द्या. रमेशप्पा, तुम्ही द्या. मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे की शोभाताई, तुम्ही मला पत्र द्या. मी रेणापूरला नक्षा योजनेमध्ये मंजुरी देणार आहे. नक्षा योजना म्हणजे तुमच्या रेणापूरवरनं एक विमान उडणार आहे. इंडिगोचं विमान नाही आहे, 1 मीटर बाय 1 मीटरचं महसूल खात्याचं कलेक्टरचं विमान उडणार आहे.
आणि प्रत्येक घराचा रमेश अप्पा जेवढे घर तुमच्या रेणापूरमध्ये आहे प्रत्येक घराचा तुमचा सर्वे रिपोर्ट, तुमच्या घराचा नक्षा, तुमच्या घराची भूमी अभिलेख, तुमच्याकडे सिटी सर्वे, प्रत्येक घराची मालमत्ता पत्रक, प्रत्येक घराची सरळ आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन करून देणार आहोत. 100 वर्षानंतर तुमच्या घराचा मॅप तुम्हाला ऑनलाईन बघता येईल, तुम्हाला तुमच्या घराचं स्वामित्व बघता येईल. अशी नक्षा नावाची योजना रेणापूरला आपण मंजूर करणार आहोत. जेवढे घर असतील तेवढ्या घरांचा नक्षा मी करून देईन. तुमचा भूमी अभिलेख करून द्यायचा निर्णय करेल. पण एक घर 4000 रुपये लागतं. किती लागतं? रेणापूरला 4000 रुपये का घराला लागणार आहे. पण ही मुंडे साहेबांची भूमी आहे. या भूमीमध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपलं जीवन दिलं आहे. आणि आता रमेश अप्पा कराड तुमच्या करता समाजाच्या शेवटच्या कल्याणाकरता काम करताय. मी सुभाताई तुम्हाला वचन देतो, एकही रुपया न लागता रेणापूरचं सर्वेक्षण मी करून देईल, रेणापूरच्या विकासाचं मॉडेल तुम्हाला करून देईल, रस्ते वीज पाण्याचं मॅपिंग सर्व करून देईल आणि प्रत्येक घराला नक्षा स्कीम मध्ये तुमचा नक्षा मी करून देईल. रमेश अप्पा, प्रत्येक घराचं मालकीत्व देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ती आपण या ठिकाणी पूर्ण करू. रप्पा बोलत होते, मी माननीय भिसे साहेबांचा आभार मानतो. त्यांनी आज भारतीय जनता पक्षाला विकसित महाराष्ट्राला मजबूत करण्याकरता त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. पण रमेश अप्पा, तुम्ही धीरज देशमुख, अमित देशमुख वर बोलतो ते, काही काळजी करू नका रमेश अप्पा. मी परवा विजय वडेट्टीवारच्या ब्रह्मपुरी होत होतो. 5000 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. मी आता सकाळी नांदेडला गेलो, अशोकराव चव्हाणच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे लोक भाजपमध्ये आले. तिकडे वसमत मध्ये मी सकाळी होतो, वसमत मध्ये काँग्रेस खाली झाली. आता निलंग्यामध्ये संभाजी पाटलांनी त्या ठिकाणी पक्ष प्रवेश केले. आता तुम्ही पक्ष प्रवेश केले. मी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वसमत मध्ये विचारलं, तुम्ही काँग्रेस का सोडतायत? त्यांनी सांगितलं, साहेब आमचा कोणी वाली राहिला नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचा पाय पोसरला नाही, काँग्रेस पार्टीत काही राम राहिला नाही, काँग्रेस पार्टी ही दिवाळखोरी करत चालली आहे. एक तर कार्यकर्ता असा म्हणाला, रमेशजी, की आमचे वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही, दोघे मिळून त्या हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही, तिघा मिळून धीरज देशमुखला कोणी विचारत नाही, आणि चौघे मिळून राहुल गांधीला कोणी विचारत नाही. काँग्रेस पार्टीची हालत फार खराब आहे. आणि त्यामुळे भिसे साहेबांचा निर्णय बरोबर आहे. नाही उशिरा काही हो, काँग्रेस पार्टी आणि आता तर राहुल गांधीचे हाल फार खराब आहे. आणि त्यामुळे काळजी करू नका बंधूंनो. रेणापूरच्या विकासाची गाडी ही नगरपालिकेसमोर उभी आहे. 20 तारखेची वाट बघते आहे. रेणापूरच्या या 4 चाकाची विकासाच्या गाडीमध्ये ही 4 व्हीलर गाडी उभी आहे. एक टाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनाचा आहे, एक टाक देवेंद्र फडणवीसच्या योजनाचा आहे, एक टाक देवेंद्र फडणवीसजी, एक टाक नरेंद्र मोदी यांच्या योजनाचा आहे. तिसरं टाक पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेच्या योजनेचा आहे. आणि 4थं टाक रमेश अप्पा कराडाच्या गाडीला लागला आहे. 4 चाकाची गाडी नगरपालिकेला उभी आहे. आणि या विकासाच्या गाडीचं पेट्रोल टाकासाठी चंद्रशेखर बावनकुळे रेणापूरमध्ये आहे. संजय बनसोडे, मी, अजित पवारजी, आम्ही सर्व लोक रेणापूरच्या गाडीमध्ये विकासाचं पेट्रोल टाकायसाठी उभा आहे. आता फक्त तुमची वाट बघतोय रेणापूरची. या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? कुणाच्या चाबी द्यायची आहे विकासाच्या गाडीची? सोबत जरा इकडे. आता हे ड्रायव्हर आहेत, देणार का चाबी यांच्या हातात? विकासाच्या गाडीत चाबी देणार आहे का? 100च्या स्पीड गाडी चालवायची आहे. तुम्ही 20 तारखेला शोभाताईला प्रचंड बहुमताने विजयी करा. विकासाची 4 चाकाची गाडी मंत्रालयासमोर उभी राहील. पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे. शोभाताई, तुम्ही रमेश अप्पा, 2029 रेणापूर, 2035 रेणापूर, 2047 रेणापूर, 22 वर्षानंतर रेणापूर कसं असेल याचा विकासासाठी जेवढा पैसा लागेल मी तुमच्यासोबत 6व्या मजल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांकडे येईल. आणि काळजी करू नका. खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असाल दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं की नाही केलं? दीपावलीमध्ये
लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही बरोबर आई महालक्ष्मीची पूजा केली असाल तर आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मीची कशावर होती? मग आई महालक्ष्मीची दीपावलीमध्ये कमळावर होती तर रेणापूरच्या विकासाची लक्ष्मी शोभाताईच्या कमळावर येणार आहे, शोभाताईच्या कमळावर येणार आहे, रमेश टप्पाच्या कमळावर येणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक काम सांगतो, काम कराल का? तुम्ही एक काम कराल का माझं? मग 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 20 तारखेला लवकर झोपून उठा, चांगली अंघोळ करा आणि आजूबाजूचे 10 घरं घेऊन मतदानाला जा. किती घरं? तुम्ही 10 घरं घेऊन मतदानाला जा. एवढ्या जोरानं बटन दाबा, फक्त बटन थांबवू नका, नाही शोभाताईचं नुकसान होईल. 1 घंटा मशीन बंद राहील. एवढा जोरानं बटन दाबा की काँग्रेसवाले धीरज बाबू तुम्हाला रेणापूरची जनता तुमची जमानत जप्त केल्याशिवाय राहणार नाही, तुमची जमानत जप्त केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 10 घरं सांभाळा, पुढचे 5 वर्ष रेणापूरला सांभाळण्याची जबाबदारी रमेश अप्पा करा, चंद्रशेखर बावनकुळे, माननीय देवेंद्र फडणवीसची राहील. एवढीच खात्री आपल्याला सांगतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये विकसित रेणापूरचा संकल्प आपण करूया. सर्व संकल्प करायचा का? कोणी हात पटवून सांगा संकल्प करायचा विकासाचा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.